गुन्हे अन्वेषण विभागामध्ये जवळजवळ आपण पाहतो 16 पदांची पदभरती आहे. परंतु याचं जे आपण क्वालिफिकेशन आणि याचं जे आपण पाहतो कामाचं स्वरूप, हे सगळं पाहिल्यानंतर इथं स्पर्धा करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. का तर अतिशय जबरदस्त अशी पोस्ट आहे आणि जबरदस्त अशा प्रकारचं कामसुद्धा हे असणार आहे. त्यामुळे ह्या ॲडव्हर्टाईजबद्दल जी A to Z इन्फॉर्मेशन आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगतो, नीटनीटकं ऐकून घ्या. एकही मुद्दा स्किप करू नका, सगळं तुम्हाला एकदम प्रॉपररित्या लक्षात येईल. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत हे गट क ची जवळजवळ 16 पदक आहेत, सरळ सेवेनं भरायचे आहेत. बघा, हे जरी पद गट कच असेल तरी याचं तुम्हाला सांगतो पेमेंट वगैरे सगळा जो आहे तो गट बच आहे. त्यामुळं पेमेंट जर तुम्ही पाहायचं झालं तर 41,800 ते 1,32,300 एवढा याचा प्रचंड भला मोठा पगार देखील आहे. आता याचं जर क्वालिफिकेशन तुम्ही पाहायचं झालं तर हे क्वालिफिकेशन बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की गुन्हे अन्वेषण विभागामध्ये जे फॉरेन्सिक सारखे सब्जेक्ट वगैरे आहेत आणि अशा बॅचेस आपल्या अकॅडमीकडून एकदम प्रॉपररित्या घेतल्या जात असतात आणि ह्या आत्तापर्यंत चांगले रिझल्ट ओरिएंटेड ह्या सगळ्या बॅचेस झालेल्या आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही ही बॅचसुद्धा जॉईन करा जर या परीक्षेचा फॉर्म भरणार असाल तर. तर आता यामध्ये जर पाहायचं झालं तर बघा, यामध्ये पदाचं नाव आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक, पद टोटल 16. आता यामध्ये कोणत्या कॅटेगरीला काय पद आहे ते हे सगळं तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकतो. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा. हे तुम्हाला तिथं टाकतो. का तर आता या ठिकाणी 13% 1 पद 2 पद अशी पद आहेत, का तर जास्त पद नसल्यामुळं. आता इथं जर आपण पाहायचं झालं तर मेन आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर बा, मान्यता प्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर, मुख्य विषय रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, या ठिकाणी उपविषयासह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीत पदवीधर किंवा न्याय सहाय्यक शाखेतील जसं की BSc फॉरेन्सिक सायन्स. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल बा, BSc केमिस्ट्री, BSc फिजिक्स हे विषय तुम्ही असणं गरजेचं आहे BScला. आता बऱ्याचदा पुणे युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये काय केलं जातं की BSc केमिस्ट्री, BSc फिजिक्स लास्ट इयरला स्पेसिफिकेशन 100% होतं. आता मराठवाड्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं की लास्ट इयरला पण 3 विषय राहतात. त्या 3 मध्ये एक जरी विषय असेल तुमचा फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा कोणताही तरी पण चालतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जे विद्यार्थी शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर, आपलं पुणे युनिव्हर्सिटी, सोलापूर युनिव्हर्सिटीचे आहेत यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, जरी तुमचा लास्ट इयरला फिजिक्स नसेल किंवा केमिस्ट्री नसेल पण सेकंड इयरला असेल तरी सुद्धा तुम्ही काय आहे फॉर्म भरू शकता. हा मुद्दा लक्षात घ्या. क्वालिफिकेशनच्या संदर्भात BSc फिजिक्स, BSc केमिस्ट्री आणि BSc फॉरेन्सिक सायन्स हे सेकंड इयर किंवा थर्ड इयरला तुम्हाला विषय असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो, यामध्ये काहीही शंका नाही. आता इथं बघा, हा झाला विषय. त्याच्याबरोबर आपण पाहतो की मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक असून गुजराती आणि उर्दू भाषेचे ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल. मराठी कळली पाहिजे, हिंदी कळली पाहिजे, गुजराती उर्दू येत असेल तर अजून तुमचा प्लस पॉईंट आहे, पण नसेल तरी काय अडचण नाही. तर हा याचं बेसिक क्वालिफिकेशन लक्षात आलेलं असावं. आता वयाचं जर आपण पाहायचं झालं तर वयाच्या संदर्भात 18 ते 38 वर्ष ओपन कॅटेगरीतील मुलांसाठी आहे. अदर कॅटेगरीला 5 वर्ष वाढ आहे, त्याच्यामुळं 43 वर्ष आहे. आणि पुढं आपण पाहतो अंशकालीन उमेदवार, आता यांचा काय जास्त मुद्दा नाही. तर अशा प्रकारे आरक्षण स्वरूप असेल आणि ही परीक्षा ऑनलाईन होईल. ऑनलाईन पेपर हा TCS च्या माध्यमातून होणार आणि त्याच्यामुळं ह्या ठिकाणी हा जो परीक्षा ह्याचा अभ्यासक्रम, ह्याच्या डिटेल्सचे जे काही व्हिडिओ आहेत हे सगळे व्हिडिओ घेऊन तुम्हाला एक म्हणजे जनरल अंदाज तर लक्षात घ्या
की परीक्षेसाठी काय बघा 200 मार्काचा पेपर राहणार ऑनलाईन. ह्यामध्ये पेपर भाग 1 हा 120 मार्काचा आणि भाग 2 80 मार्काचा अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. जो भाग 1 आहे 120 मार्काचा त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश असेल. म्हणजे 4 पर्याय दिले जातील, 4 मधनं 1 निवडायचा. एकासाठी 2 या ठिकाणी आपण पाहतो मार्क असणार. म्हणजे 120 गुणांचा हा पेपर म्हणजे तुम्हाला साधारणतः 60 प्रश्न विचारले जाणार. परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी राहील. बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा ह्यामध्ये आपण पाहतो त्यात फिजिक्स राहील 120 मार्कात, त्यानंतर केमिस्ट्री राहील, गणित राहील, इंग्रजी राहील, मराठी राहील, संगणक राहील, सामान्य ज्ञान राहील. आणि 200 गुणांच्या परीक्षेसाठी या ठिकाणी 120 मार्क असं तुम्हाला आपण 200 गुणांच्या पेपरमध्ये 120 मिनिटाचा कालावधी, त्यामध्ये 120 प्रश्नासाठी काय राहील तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह, आणि 80 मार्कासाठी या ठिकाणी निरीक्षण चाचणी ही राहील. निरीक्षण चाचणी नेमकी कशी राहील, त्याचं स्वरूप कसं राहील ह्याच्यावरती पूर्ण अजून सिलेबसवरती डिटेलमध्ये मी येणारच आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही. पण लक्षात घ्या की हा पेपर 200 मार्काचा, 120 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह, 80 मार्काचा ऑब्झर्वेशन पेपर असा तो असणार आहे. ही इन्फॉर्मेशन लक्षात घ्या आणि याचा फॉर्म नक्की भरा. ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.